हॅलो कॉमर्स स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. कालच्या व्हिडिओजमध्ये आपण मॉडर्न अप्रोचबद्दल काही प्रॉब्लेम सॉल्व केला होता. 4 ट्रान्झॅक्शन सॉल्व केला होता. एक ट्रान्झॅक्शन तुम्हाला ॲज अ होमवर्क दिलं होतं आणि ज्यांना येत असेल त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहा म्हणलं होतं आन्सर. तरी मी आणखी एक वेळेस सांगतो. आज पण आपण काही ट्रान्झॅक्शन्स पाहणार आहोत मॉडर्न अप्रोचनुसार. सर्वात पहिले चेक करा की ट्रान्झॅक्शनमध्ये वर हेडिंग काय लिहावं लागेल. सर्वात फर्स्ट आहे ट्रान्झॅक्शन, त्याच्यानंतर इफेक्ट, कोणते इफेक्ट होईल काय नाही, 2 ॲस्पेक्ट्स. त्यानंतर त्या ॲस्पेक्ट्समध्ये कोणते 2 अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत. त्यानंतर कॅटेगरीज कोणते कोणते, एकूण 5 कॅटेगरी आहेत. ॲसेट्स, लॅबिलिटीज, इन्कम, एक्सपेंडिचर आणि कॅपिटल. त्याच्यापैकी ॲसेट्स आणि एक्सपेन्सेसला डेबिट बॅलन्स असते. इन्कम, ॲसेट्स आणि एक्सपेंडिचरला डेबिट बॅलन्स. इन्कम, लॅबिलिटीज आणि कॅपिटल यांना क्रेडिट बॅलन्स असते. नेक्स्ट होतं रूल्स अप्लाइड. रूल्स अप्लाइडमध्ये जे काय रूल्स असतात ते इन्क्रीज झालं तर इन्क्रीज, डिक्रीज झालं तर डिक्रीज. शॉर्टमध्ये रूल सांगतो मी. जर ॲसेट्स आणि एक्सपेन्सेस इन्क्रीज झाले तर डी आरला येतील. ॲसेट्स आणि एक्सपेन्सेस डिक्रीज झाले तर ते सी आरला येतील. त्याच्यानंतर कॅपिटल, इन्कम आणि लॅबिलिटीज जर वाढले तर ते येतील सी आर साईडला. कॅपिटल, इन्कम, लॅबिलिटीज वाढले तर ते येतील सी आर साईडला आणि तिन्ही कमी झाले तर येतील डी आर साईडला. ठीक आहे. नेक्स्ट आहे अकाउंट टू बी डेबिटेड आणि अकाउंट टू बी क्रेडिटेड. हे तर इझी आहे, हे काय प्रॉब्लेम नाही आहे. जे तुम्ही अकाउंट इथं लिहितात तेच पहिलं अकाउंट डेबिटेड लिहायचं, दुसरं अकाउंट काय लिहायचं, क्रेडिटेड. ट्रान्झॅक्शनमध्ये 5व्यामध्ये काय मिळालं आहे, परचेस फ्रॉम सुनील ₹3000 फॉर कॅश. म्हणजे सुनीलकडून तुम्ही वस्तू परचेस केला, 3000 रुपयाचे नगदी वस्तू परचेस केला. बरोबर आहे. आता परचेस केल्यानंतर तुमच्यासाठी परचेस हे काय, एक्सपेन्सेस आहे. त्यामुळे फर्स्ट लिहावं लागेल तुम्हाला इथं परचेस इज एक्सपेन्सेस. परचेस इज एक्सपेन्सेस. त्यानंतर सी आर साईड नेक्स्ट काय लिहावं लागेल, पैसे गेले. त्यामुळे काय लिहावं लागेल, कॅश गोज आउट. कोणते 2 अकाउंट आहेत, परचेस आणि कॅश. कोणते 2 अकाउंट्स इन्व्हॉल्व आहेत, परचेस आणि कॅश. परचेस हे कशामध्ये येईल, नॉमिनल, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. बरोबर. आणि कॅश कशामध्ये येईल, रिअल. नॉमिनल अकाउंटचं डी आरचा नियम, सॉरी नॉमिनल रिअल येईल मी, सॉरी माय मिस्टेक. परचेस येईल एक्सपेन्सेसमध्ये आणि कॅश येईल ॲसेटमध्ये. परचेस कशामध्ये येईल, एक्सपेन्सेसमध्ये आणि कॅश कशामध्ये येईल, ॲसेट्समध्ये. बरोबर. आता इथे लिहायचं इन्क्रीज इन एक्सपेन्सेस, डिक्रीज इन ॲसेट, डिक्रीज इन ॲसेट. एंट्री काय होणार, परचेस अकाउंट डी आर टू कॅश, परचेस अकाउंट डी आर टू कॅश. इझी आहे, याच्यामध्ये कोणतं रॉकेट सायन्स नाही आहे. नेक्स्ट चेक करूया आता आपण. रिसिव्ड कमिशन ₹9,500. कमिशन रिसिव्ड केला म्हणजे चेक करा तुमच्याजवळ काय यायलेत, पैसे यायलेत. बरोबर. त्यामुळे फर्स्ट इथे लिहावं लागेल तुम्हाला कॅश कम्स इन, कॅश कम्स इन. त्याच्यानंतर कमिशन आल्यामुळं तुम्हाला इन्कम झालं. बरोबर. कमिशन आल्यामुळे इन्कम झालं. बरोबर. नेक्स्ट तुम्हाला लिहावं लागेल कमिशन इज अन इन्कम, कमिशन इज अन इन्कम. कोणतं कोणतं अकाउंट, कॅश, कमिशन. कॅश कशामध्ये येईल, ॲसेट्स. कमिशन कशामध्ये येईल, एक्सपेन्सेस, लॉसेस. बरोबर. कोणते कोणते 5 कॅटेगरीज असतात, ॲसेट्स, एक्सपेन्सेस, ॲसेट्स, लायबिलिटीज, एक्सपेन्सेस, इन्कम आणि कॅपिटल. तर कमिशन येईल इन्कममध्ये. कमिशन कशामध्ये येईल, इन्कम. नेक्स्ट लिहावं लागेल तुम्हाला इथं इन्क्रीज इन ॲसेट्स, इन्क्रीज इन ॲसेट्स. आणि इकडे लिहावं लागेल तुम्हाला इन्क्रीज इन इन्कम, इन्क्रीज इन इन्कम. त्याच्यानंतर अकाउंट्स टू बी डेबिटेडमध्ये कॅश अकाउंट, कमिशन. परचेस, नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे परचेस डॉग्स वर्थ ₹75,000. डॉग परचेस केला आपण 75,000चा. तर फर्स्ट डॉग हे आपल्यासाठी ॲसेट असते, लाईव्ह स्टॉक असते. त्यामुळे इथे लिहावं लागेल डॉग कम्स इन, कॅश गोज आउट. डॉग्स अकाउंट लिहायला जमत नाही आपल्याला, इथे लिहावं लागेल लाईव्ह स्टॉक. लाईव्ह स्टॉक या शब्दाचा अर्थ आहे पशुधन. लाईव्ह स्टॉक अकाउंट डी आर आणि कॅश. कोणते कोणते 2 अकाउंट आहेत, दोन्ही काय आहेत, ॲसेट.
दोन्ही कशामध्ये येतील, ॲसेट्समध्ये येतील. त्याच्यानंतर इथे लिहायचं इन्क्रीज इन ॲसेट, इन्क्रीज इन ॲसेट्स, आणि इकडं पण लिहायचं डिक्रीज इन ॲसेट्स. आय टोल्ड यू बिफोर, ह्याच्या मावर कॅमेरा असल्यामुळे मला थोडं हँडरायटिंग जमत नाही आहे, तुम्ही ॲडजस्ट करा. एंट्री होईल लाईव्ह स्टॉक टू कॅश. बरोबर, लास्ट ट्रान्झॅक्शन आहे, व्यवस्थित चेक करा. लास्ट ट्रान्झॅक्शन मी सांगतो तुम्हाला. ट्रान्झॅक्शनमध्ये काय सांगितलं आहे तुम्हाला, सोल्ड गुड्स टू माधव ₹6,000 ऑन क्रेडिट. माधवला तुम्ही वस्तू विकला उधारीवर 6,000 रुपयाची. बरोबर आहे. तर आता पैसे तर आले नाहीत, बरोबर आहे. मग तुमच्याकडून ती वस्तू कोण रिसिव्ह करायला, माधव रिसिव्ह करायला आहे. त्यामुळे इथे तुम्हाला लिहावं लागेल माधव इज रिसिव्हर ऑफ बेनिफिट. माधव इज रिसिव्हर ऑफ बेनिफिट. माधव तुमच्याकडून वस्तू रिसिव्ह करत असेल लिहावं लागेल माधव इज रिसिव्हर ऑफ बेनिफिट. आणि तुमच्याकडून काय गेले, वस्तू गेले, त्यामुळे इथे लिहावं लागेल सेल्स इज अन इन्कम. सेल्स इज अन इन्कम. माधव अकाउंट, सेल्स अकाउंट. माधव अकाउंट आणि सेल्स. तर माधव आता कशामध्ये येईल, माधव येईल ॲसेट्समध्ये, कारण माधव आपल्या व्यवसायाला पैसे देणं बाकी आहे. व्यवसायाला पैसे देणं बाकी असेल म्हणजे तो असेल डेटर. डेटर असल्यामुळे इथे तुम्हाला लिहावं लागेल ॲसेट्स. आणि सेल्स येईल इन्कम. ॲसेट अकाउंट, इन्कम अकाउंट. इथे तुम्हाला काय लिहावं लागेल, इन्क्रीज इन ॲसेट्स. इन्क्रीज इन ॲसेट्स इथं लिहावं लागेल. त्याच्यानंतर इथे काय लिहावं लागेल, इन्क्रीज इन इन्कम. इन्क्रीज इन इन्कम. त्याच्यानंतर इथं काय लिहावं लागेल तुम्हाला आता, माधव अकाउंट डेबिटेड टू सेल्स. माधव अकाउंट DR टू सेल्स अकाउंट CR. दॅट्स इट. हां, तर आजच्या व्हिडिओचं एक सिम्पल क्वेश्चन आहे, साधं क्वेश्चन विचारतो तुम्हाला, इझिली क्वेश्चन. तुम्हाला एक मी रूल्स अप्लाइड सांगणार आहे, जे की रूल्स अप्लाइड आहे, व्यवस्थित लिहून घ्यायचं. इन्क्रीज इन ॲसेट्स, डिक्रीज इन ॲसेट्स. हां, तर हे रूल्स अप्लाइड केलेलं आहे. तर हे रूल्स अप्लाइड करून तुम्हाला एक ट्रान्झॅक्शन सांगायचं आहे. कोणतेही ट्रान्झॅक्शन तुमच्या मनावर सांगू शकता. त्या ट्रान्झॅक्शनमध्ये जेव्हा आपण रूल्स अप्लाइड केल्यावर नंतर इन्क्रीज इन ॲसेट्स DRला यायला पाहिजे आणि डिक्रीज इन ॲसेट्स CRला यायला पाहिजे. असं कोणते एक ट्रान्झॅक्शन सांगा ज्याला हे रूल अप्लायड होते. थोडंसं दिमाग लावून ट्रान्झॅक्शन्स करायचं, 101% आय गॅरंटीड तुम्हाला येईल. तुम्हाला जर येत नसेल तर समजून घ्यायचं की आपल्याला हा टॉपिक समजला नाही आहे, पुन्हा आणखी एक वेळेस व्हिडिओ तुम्हाला पाहावं लागेल. तुम्हाला असं एक ट्रान्झॅक्शन सांगायचं आहे की ज्याच्यामध्ये इन्क्रीज इन ॲसेट्स DRला येईल आणि डिक्रीज इन ॲसेट्स CRला येईल. ठीक आहे, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा D2 अकॅडमी चॅनल. स्टे कनेक्टेड.